ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी कोल्हापुरात नाही येतेय। देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोल्हापुरात पाहायला मिळालाय। कसबा बावड्याच्या पांडुरंग उल्पेंच्या अंत्यविधीची तयारी करत असतानाच ते पुन्हा जिवंत झाले। पांडुरंग उल्पे वारकरी आहेत। हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यांना मृत घोषित केले डॉक्टरांनी। नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारीही केली। मृतदेह ॲम्ब्युलन्समधून घरी येत असतानाच स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंगांची बोटाची हालचाल सुरू झाली। 15 दिवसांच्या उपचारांती ते पुन्हा नव्या दमानं आता घरी परतलेत। काय चहा प्यायल्यावर बसलो इथं आणि मग इथं बसल्यावर जरा घाम सुटल्यागत झाला। घाम म्हणजे सरसरीत घाम, भरपूर घाम आला। असं काय व्हायला लागलं म्हणून मग जरा वाऱ्याला जावं म्हणलो। वाऱ्याला जाऊन तिथं आमचं रूममध्ये हे होतं खुर्ची, तिथं बसलो। तिथं बसल्यावर डोळं एकदम झाकल्यासारखं झालं आणि तिथं जरा गरगरल्यागत झालं म्हणून बाथरूममध्ये गेलो। बाथरूममध्ये जरा उलटी केली तर जरा पातळ पाणी पडल्यागत पडलं आणि खुर्ची बसलं ते डोळंच माझं झाकलं। डोळ्यात काय म्हणजे कोण आलं, कोण गेलं, कुठं गेलं, मी कुठं आहे, काय आहे, काहीच माहीत नाही। एक महत्त्वाची बातमी कल्याणमधनं खिडकीचं ग्रिल तुटल्यानं 7 वर्षाचा मुलगा खाली कोसळलाय। हा मुलगा घराच्या खिडकीच्या ग्रिलमध्ये खेळत होता आणि त्याच वेळी ग्रिल तुटलाय। कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात घटना घडली आहे। ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेत ग्रिल पकडून ठेवलं। वंश लांडगे नावाचा हा मुलगा सज्जावरच अडकून पडला होता। अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळ गाठलं। मुलाची सुखरूप सुटका केली। वंशचे आई वडील घरी नसताना ही घटना घडली आहे। त्यामुळे तुमचा मुलगा घरी एकटा असेल तर काळजी घ्या। तू पडणारच नाही। इथे बसशील तू, खाली बस, खाली घाबरायचं नाही, बसायचं आणि माझ्या खांद्यावर यायचं तू। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे सुपरफास्ट। पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक झालं। गडचिरोलीतील कामगिरीचं मोदींनी कौतुक केलंय। फडणवीसांसमोर काल 11 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एसटी बसही सुरू झाल्यानं मोदींनी कौतुक केलंय। पालकमंत्री पदाबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असल्याचं वक्तव्य केलं। बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याचंही ते म्हणाले। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विशाल धनवडे पक्षाला सोडचिठ्ठी देतात। लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। त्यांच्यासोबत इतर 5 माजी नगरसेवकही भाजपत प्रवेश करतील। उद्धव ठाकरेंची शिवसेना संपण्याची खासदार संजय राऊतांनी प्रतिज्ञा केली होती। त्यात त्यांना मोठं यश आलंय अशी टीका केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी राऊतांवर केली आहे। शिवसेना शिंदे यांची राहिली नाही, ती मोदी शहांची झाली आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली होती। जळगावच्या पाळधी गावात गाडीच्या किरकोळ वादातनं राडा झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। गुलाबराव पाटलांच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून गावात 2 गटात वाद झाला होता। यावेळी काही दुकानं आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती। प्रकरणी संचारबंदी लागवण्यात आली, आता ही उठवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। 40 आमदार गेल्यावर फरक पडला नाही तर या 5नं काय फरक पडणार असं वक्तव्य ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानंद धरकुडे यांनी केलं। पुण्यातून ठाकरे गटाचे 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या माहितीनंतर थरकुडेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी मोठा दावा केलाय। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। पोलीस दलातील अधिकाऱ्याचा हवाला देत वडेट्टीवारांनी हा दावा केलाय। वाल्मिक कराडला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंय त्या ठिकाणी 5 पलंग मागवण्यात आले। हे पलंग स्वतःसाठी मागवल्याचं पोलिसांनी म्हटलंय। असं असलं तरी गादी, उशी, पंखा, एसी हे देखील बसवता येईल का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। उशिरा का होईना बीड पोलिसांना जाग आली। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींना
पोलिसांकडून फरार घोषित करण्यात आलंय. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर जांगळे वॉन्टेड असल्याचं जाहीर केलंय. मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही असं वक्तव्य धस यांनी केलंय. धस यांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली, यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं. शिवाय विजय वडेट्टीवार मोठे नेते आहेत, त्यांनी काय म्हटलं त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही असं देखील धस म्हणाले. अजित पवार परळीत आले होते, त्यावेळी त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती त्याच ताफ्यातील गाडीतून आरोपी वाल्मिक कराड शरण आला असा दावा बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार सुरेश धस यांनी केलाय. आगामी समस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकची गोदावरी स्वच्छ करण्याचा मानस पालिकेनं घेतलाय. गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी 1800 कोटी रुपये खर्च करून नव्यानं 9 STP प्लांट तयार करण्यात येणार आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकार 4849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार आहे. सरकारी थकबाकीपोटी लिलाव होऊन या जमिनी सरकार जमा झाल्या होत्या. याच जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बहिणीकडे आता कार आणि नोकरी असेल तर ती बहीण लाडकी नसेल, कारण सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करायला सुरुवात केली आहे. तसंच 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांनाच केवळ योजनेचा लाभ मिळेल. असं असलं तरी ही छाननी सरसकट होणार नाही असंही मंत्री तटकरे यांनी सांगितलं. बुलढाण्यालगत मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची जागा बदलण्याची मागणी कृती समितीनं केली. शहरातच 23 एकर जागा उपलब्ध असून या ठिकाणी खर्च देखील कमी लागणार आहे. शिवाय वैद्यकीय सेवा घेणाऱ्यांसाठी सोयीस्कर असल्यानं वैद्यकीय महाविद्यालय शहरातील याच जागेवर उभारावं असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. लातूरच्या उदगीर शहरात नववर्षाच्या सुरुवातीलाच उदगीर नगरपालिकेनं अतिक्रमणावर बुलडोझर चालवलाय. शहरात रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढत चाललेलं अतिक्रमण काढलंय, त्यामुळे उदगीरकरांनी मोकळा श्वास घेतलाय. सांगलीच्या मध्यवर्ती सहकारी बँकेनं वर्षभरामध्ये थकीत कर्जदारावर कारवाईचा बडगा उगारला. यात थकबाकीदार 9 संस्थांवर कारवाई करत आतापर्यंत 130,47,00,000 रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली. तर बँकेकडून मार्च अखेरपर्यंत 100 कोटी वसूल होण्याचं सांगण्यात आलंय. धाराशिवमध्ये मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे प्राणी, पक्षी, माणसांना इजा होते. त्यामुळेच पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जनजागृतीसाठी ही विशेष मोहीम राबवली आहे. शिवाजी पार्क मैदानात शिवराज्याभिषेक सोहळा शिल्पाच्या भिंतीलाच मोठी भगदाडं पडली आहेत. भगदाडाच्या आत घाणीचं साम्राज्य आहे. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना ताजी असतानाच शिवाजी पार्कमधल्या या प्रकारानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय. मुंबईकरांनी तब्बल 52 कोटींची मॅगी फस्त केली आहे. मुंबईकरांनी ऑनलाईन ॲपवरून वर्षभरात 52 कोटींची मॅगी ऑर्डर केली आहे. 80 फुटबॉल स्टेडियममधल्या प्रेक्षकांचं पोट भरेल एवढी मॅगी मुंबईकरांनी वर्षभरात फस्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळ गडावरील अतिक्रमण हटवावं आणि गडावरील मंदिरं, युद्धांची स्मारकं याचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. विशाळगड रक्षण कृती समितीनं ही मागणी केली आहे. यवतमाळमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन केलं. पाणी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. यवतमाळच्या दिग्रसमधील जनसंघर्ष अर्बन निधी बँकेच्या अध्यक्षांसह सदस्यांनी ठेवीदारांचे 44 कोटी लाटल्याचा आरोप करण्यात आलाय. 6,500 ठेवीदारांची फसवणूक केल्याचा हा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खातेधारकांनी ठिय्या दिलाय. विशाळगडावरील हिंसाचारानंतर कोल्हापूर पोलिसांनी 14 जुलैपासून गडावर संचारबंदी लागू केली होती. तब्बल 5 महिन्यांनंतरही संचारबंदी लागू आहे. त्यामुळे पर्यटकांना विशाळगडाला भेट देता येत नाही. तेव्हा ही संचारबंदी उठवावी अशी मागणी करण्यात आली आहे. बदलापुरात एका महिलेनं गृहसंकुलातील गाड्या तसंच ऋतू वर्ल्ड सोसायटीतील 4चाकी दुचाकी गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार CCTVमध्ये चित्रित झाला आहे. ही महिला नेमकी कोण याचा शोध सुरू आहे. या प्रकरणानंतर परिसरात पोलिसांनी गस्त वाढवली आहे. हैदराबाद नवी दिल्ली दक्षिण एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी तरुणाची हत्या केली आहे. 4 आरोपींनी पैसे मोबाईल चोरीसाठी मारहाण करत तरुणाची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणी 4घांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. कंपनी मालकानं कंपनीच्या कार्यालयात 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी सलग 2 दिवस 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. अल्पवयीन मुलगी वसई पूर्वेच्या एका प्रिंटिंग कंपनीत कामाला आहे. प्रदीप प्रजापती असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्याच्या थेऊरमध्ये उघड्यावर लघुशंका करताना हटकल्यानं टोळक्यानं वॉचमनसह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली आहे। या घटनेमध्ये उपचारादरम्यान जखमी महिलेचा मृत्यू झाला। या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सतीश लोखंडे, अजय मुंडे, भानुदास शेलार या तिघांना अटक केली आहे। महत्वाची बातमी आहे, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देण्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्याची मागणी केली होती, त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका जाहीर केली आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मी आता भेट घेतलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली। सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचे एक निवेदन दिलेलं आहे। मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे। त्यांनी मला सांगितलं आहे की मला 1-2 दिवस द्या, कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून, पण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे, त्यानुसार मी निर्णय घेतो। पण मी त्यांना विनंती केलेली आहे। मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू। बातमी पुण्यातनं येते। पुण्यातील लोहगाव परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। गेल्या 10 ते 15 दिवसात ही तिसरी घटना असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या प्रकरणात 4 अल्पवयीन नशेखोर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 31च्या रात्री मीरा रोडमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। काशीमीरा हद्दीतील म्हाडा कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे। या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे। डीजेच्या आवाजावरून वाद झाला असल्याची माहिती मिळते। धुळ्यातील निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी सुझलॉन कंपनीची कॉपर केबल चोरीची घटना घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी तपास करत केबल चोरणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या। या चोरट्यांकडून 13,33,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। आपल्या मुलीशी बोलतो म्हणून वडिलांनी आणि भावानं मुलीच्या मित्राची हत्या केली आहे। पुण्यातील वाघोली भागात धक्कादायक प्रकार समोर आलाय। 17 वर्षीय अल्पवयीनाची लोखंडी रॉड आणि दगडानं ठेचून हत्या करण्यात आली। संभाजीनगरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नशेखोरानं एका तरुणाची हत्या केली। किरकोळ कारणावरून त्यांना चाकूनं भोसकलं। या घटनेनं शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सांगलीत बाईक चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। त्यांच्याकडनं तब्बल 19 बाईक जप्त करत 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकानं ही कारवाई केली आहे। 31च्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेमध्ये वाकड पोलिसांनी तब्बल 5 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केलाय। या विरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। गतवर्षाला निरोप देण्यासाठी कोल्हापूरच्या राजारामपुरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 78,250 रुपयांचा 3 किलो गांजा, मोबाईल हँडसेट मुद्देमाल जप्त केलाय। यवतमाळ जिल्ह्यात 2024 या वर्षात दारूची विक्रमी विक्री झाली आहे। उत्पादन शुल्क विभागाच्या मद्यविक्री तपासणीतून माहिती समोर आली आहे। यात 31 लाख लिटर विदेशी दारू, 91 लाख लिटर देशी दारूची विक्री झाल्याचं समोर आलंय। कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली। आज गवळी दाम्पत्याला कल्याण कोर्टात हजर केलं गेलं। यावेळी कोर्टानं दोघांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। अवैध धंदे बंद केल्याच्या रागातून 5 गावगुंडांनी हा हल्ला केला। मस्साजोगचा सरपंच करू अशी धमकी हल्लेखोरांनी दिली आहे। अलिबागमधील किहीम समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैलगाडा शर्यतीमध्ये 135 बैलगाड्यांनी सहभाग घेतला। नवीन वर्षातील पहिल्याच बैलगाडी स्पर्धांचा आनंद लुटण्यासाठी बैलगाडा शौकीनांनी गर्दी केली होती। बुलढाणा नगरपालिकेतर्फे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून व्यायामशाळा बांधण्यात आली होती। या ठिकाणी युवकांना व्यायाम करण्यासाठी स्वतंत्र रस्ता नसल्याने शाळेची भिंत ओलांडून जावं लागतं। त्यामुळे व्यायामशाळेला स्वतंत्र रस्ता देण्यात यावा या मागणीसाठी युवकांनी नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू केले।
पुण्यातून चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शनासाठी एसटीची विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगर पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनाकरता विशेष बस सोडण्यात येणार आहे. सागरी किनारा मार्गावर आता 2 अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहेत. वाहनांना या मार्गाचा जलद वाहतुकीसाठी फायदा होतोय. आता या जलद मार्गाचा वापर अग्निसुरक्षेसाठी करण्यात येणार आहे. 2024 मध्ये नाशिकमधून विमानानं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2023च्या तुलनेत 85,000 ही संख्या वाढली आहे. तब्बल 3 लाख प्रवाशांनी नाशिकमधून विविध ठिकाणी विमान प्रवास केला आहे. 2024 मध्ये नाशिककरांना गिफ्ट मिळणारे. यावर्षी कोलकाता आणि चेन्नई या ठिकाणी देखील नाशिकमधून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या नाशिकमधून दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, इंदूर आणि गोवा या ठिकाणी नियमित विमानसेवा सुरू आहे. एसटी महामंडळानं नवीन वर्षात उत्पन्न वाढीसाठी नवा उपक्रम सुरू केला आहे. एसटीच्या चालक आणि वाहकांना आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. 31 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्वावर हा प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. वाढीव उत्पन्न आणलं तर त्यापैकी 20% रकमेचा भत्ता रोखीनं देण्यात येईल. केरळच्या कन्नूरमध्ये स्कूल बसचा भीषण अपघात झालाय. पुलावरनं उतरताना स्कूल बस उलटली. यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. 14 जखमी झालेत. चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे बसचा अपघात झालाय. पुण्यातील येरवड्यात भरधाव वाहनानं एका जोडप्याला उडवलं. या भीषण अपघातात पतीचा जागेवरच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी आहे. पोलीस पुढील तपास करतायत. मुंबईत लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झालाय. वडाळा रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. मोहन घोलप असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. कॉटन ग्रीन इथून कामावरून परतताना रुळावरील खांबाला धडकून त्याचा मृत्यू झालाय. लातूरमध्ये स्कूल बसचा अपघात झाला. त्यात 4 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. त्यात लातूर नांदेड महामार्गावरच्या कोळपापाटी इथं हा अपघात घडलाय. जखमी मुलांवर लातूरमध्ये उपचार केले जात आहेत. जळगावच्या पाळधीमध्ये 2 गटात राडा झाला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज जमा केलेत. हे फुटेज जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. उल्वे सेक्टर 5 मधील एका हॉटेलला सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये हॉटेलसह बाजूची 2 दुकानं जळून खाक झाली. अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली. बुलढाण्याच्या सिंदखेड लपाली गावात वृक्ष आच्छादनासाठी मागवलेल्या 60 टन गवताला आग लागल्याचं समोर आलंय. अज्ञात व्यक्तीनं ही आग लावल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्याचा शोध घेतला जातोय. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर गायीचे 5 वासरू मृतावस्थेत आढळलेत. पशुवैद्यकीय विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. 5 वासरू मृतावस्थेत का आढळले याचा शोध घेतला जातोय. मालवणमधल्या समुद्रात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. एक डॉल्फिन मृत डॉल्फिनच्या पिल्लाला जिवंत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दृश्य होतं. कवडा रॉक जवळ हे दृश्य पर्यटकांनी कॅमेऱ्यात चित्रित केलं. लोणावळ्यामध्ये एकविरा देवीची गडावरील पालखी अचानक बदमाशांनी हल्ला केला. त्यात अनेक भाविक जखमी झाले. एकविरा गडावर फटाके फोडण्यास बंदी आहे, मात्र तरीही काही हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडले. त्यामुळे बदमाशा बिथरल्या आणि त्यांनी थेट भाविकांवर हल्ला केला. खारघर सेक्टर 16 मधील खाडीलगत असणाऱ्या वस्तुविहार सोसायटीच्या शौचालयात कोल्हा लपून बसल्याची धक्कादायक घटना समोर आली. वन विभागाला याची माहिती देताच कोल्ह्याला जेरबंद करण्यात आलं. पनवेलमधील जंगलात सोडून देण्यात आलं. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. राज्यात पुढच्या 4 दिवसात थंडीचा जोर पुन्हा वाढेल. येत्या काही दिवसात किमान तापमानाचा पारा 15 अंशांहून खाली येण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तासामध्ये राज्यातल्या तापमानात चढ उतार अपेक्षित आहे. एमपीएससीची 5 जानेवारीला होणारी महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला होणारी महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 4 मे रोजी पार पडेल. वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
26 जानेवारी निमित्त शालेय शिक्षण विभागानं शाळांना काही सूचना केल्या आहेत. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गीत गायलं, राज्यगीत गायलं, भारतीय राज्यघटनेच्या फितीचं वाचन केलं. शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढावी. सोबतच देशभक्तीपर गायन, वाचनासारख्या स्पर्धांचं आयोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चहाच्या टपरीवर कागदी आणि प्लास्टिक कपांवर बंदी घालावी असे आदेश काढलेत. कप बनवताना त्यात BPA नावाच्या केमिकलचा वापर केला जातो, त्यामुळे या कपात चहा प्यायल्यास आरोग्यावर परिणाम होतो आणि आजाराला निमंत्रण मिळतं असा दावा करण्यात आला. पुणे विभागातील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. 6,240 घरांसाठी जवळपास 94,000 जणांनी अर्ज केलाय. 28 जानेवारीला सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. तब्बल 113 कोटींची अनामत रक्कम जमा करण्यात आली आहे. हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेचे दाहक वास्तव दिसतं. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत मागील 9 वर्षांपासून पडू नये. परिणामी या भागातील 20,000 नागरिकांना उपचारासाठी 25 किलोमीटरचं अंतर पार करावं लागलंय. शहरातील मुख्य बाजारपेठ संक्रांतीसाठी सज्ज होताना दिसते. याच निमित्तानं बाजारात तिळाला मोठी मागणी मिळते. पावसामुळे तिळाचं पीक चांगलं आल्यानं भाव सुद्धा सामान्यांना परवडणार आहेत. संक्रांत गोड होणार अशी अपेक्षा आहे. यवतमाळमधील भाजी मंडईत टोमॅटो आणि वांग्याला 40 पैशांचा दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ ओढावली आहे. टोमॅटो वांगी विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. नाशिकात बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्ष बागांना बसतोय. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विंचूरमधील शेतकरी महेश जाधवांनी जुन्या साड्यांचं आच्छादन संपूर्ण द्राक्ष बागेवर केलंय. ऊन आणि थंडीपासून बागेचं संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यानं शक्कल लढवली आहे. तुळजापूर तालुक्यात ढगाळ वातावरण आणि करप्या रोगासह वीज पुरवठा सुरळीत नसल्यानं एकेकर क्षेत्रावरील मिरचीला फटका बसलाय. औषधांच्या फवारण्या करूनही कोणताही परिणाम होत नाही, त्यामुळे शासनानं लक्ष द्यावं अशी मागणी शेतकऱ्यानं केली आहे. धाराशिव येथील सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र 12 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकरी केवळ हमीभाव केंद्रावर हेलपाटे मारून बेजार झालाय. लवकरात लवकर बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर ही बातमी नीट पहा, कारण बातमी पाहून तुमची झोपही उडू शकते. तुम्ही गरजेपेक्षा जास्त वेळ झोपत असाल तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो. होय, असा दावा करण्यात आलाय. मात्र यामागचं सत्य काय पाहूया. जास्त झोपाल तर जीवाला मुकाल. जास्त झोपेमुळे हार्ट अटॅकचा धोका. काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? आता हा दावा ऐकून तुमचीही झोप उडालीच असेल, कारण जास्त वेळ झोपल्यानं हार्ट अटॅक येऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. हा दावा केल्यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे, कारण बरेच जण वेळ मिळेल तेव्हा झोप पूर्ण करत असतात. कोणी प्रवासात झोपतो तर कोणी फावल्या वेळेत झोप काढतो. मात्र झोपेबद्दल काय दावा केलाय ते आधी पाहूया. तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो. इतकंच नव्हे तर मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. जास्त झोप घेणाऱ्या 35,000 व्यक्तींवर संशोधन करण्यात आले. त्यामध्ये बऱ्याच व्यक्तींना मेंदू हार्टचा त्रास असल्याचं जाणवलं. हा मेसेज व्हायरल झाल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं रिसर्च केला. झोपेचे फायदे आणि तोटेही आढळले. त्यामुळे तोटे काय आहेत याची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं ऐका. जर 10 तासापेक्षा तुम्ही जर जास्त हेवी त्या प्रमाणात काम नाही करत असेल आणि तुम्ही झोपत असाल, डेफिनेटली आरोग्यावर परिणाम होणार आहे. जे लोक जास्त गोरतात, आपल्याकडे समज आहे की ते एकदम खूप चांगले झोपतात, पण हे सगळ्यात मोठा गैरसमज आहे. एक तो हृदयावर, किडनीवर, नंतर पँक्रियाजवर आणि नंतर नाही का थायरॉइड ग्लँड्स, मेंदूवर होतो आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्टली नंतर लॉंग टर्म हृदयाच्या आजारांसाठी धोका बळगवतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. 10 तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यानं आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त वेळ झोपल्यानं मेंदू आणि हृदयाच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. जास्त झोपेमुळे हार्मोन्समध्ये बदल होऊन त्याचे दुष्परिणाम होतात. दिवसा झोप घेतल्यानं हार्मोन्स इम्बॅलन्स आणि हार्मोनल सायकल अनियंत्रित होते.
जास्त झोपेमुळे मेंदू आणि हृदयावर परिणाम होतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळे अति झोपही चांगली नाही। 13 वर्षांपर्यंतच्या मुलांना 11 तास झोप गरजेची आहे, तर 13 वर्षांपुढील सर्वांना सरासरी 7 ते 9 तास झोप पुरेशी होते। त्यामुळे जास्त वेळ झोपू नका। जास्त झोप येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।